शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मिशन मुंबई हाती घेतलंय। ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबईत अदानींच्या विरोधातील लढा आणखी तीव्र केलाय। काल मुलुंड इथं आदित्य ठाकरेंनी लढा मुंबईचा हे कॅम्पेन सुरू करत पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय। पाहूया। ठाकरेंचं मिशन मुंबई, लढा आपल्या मुंबईचा, नारा ठाकरेंचा। ठाकरेंच्या शिवसेनेची रणनीती ठरली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले। ठाकरेंच्या शिवसेनेची मुंबई महापालिकेची रणनीती ठरलीय। यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं मोहीम हाती घेतलीय। अदानीला घालवूया, मुंबईच्या अस्मितेसाठी लढूया ही मोहीम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं हाती घेतलीय। त्यासाठी आता शिवसेना ठाकरे पक्षानं मुंबईत अनेक कार्यक्रम हाती घेतलेत। विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पोहोचण्याची रणनीती ठाकरेंच्या पक्षानं घेतलीय। 10 जून म्हणजे आजपासून ते 1 ऑगस्ट पर्यंत संपूर्ण मुंबईत विविध आंदोलनं आणि कार्यक्रम हाती घेण्यात आले। 10 जून ते 13 जून लढा आपल्या मुंबईचा अंतर्गत अदानींविरोधात पालिका वॉर्ड अधिकाऱ्यांना निवेदन देणं। 14 जून मुंबईच्या लढ्याविषयी मुंबईतील प्रत्येक घराघरात पत्रकांचं वाटप। 15 जून आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचं आयोजन। 22 जून शाखानिहाय मुख्य चौकात फलकबाजी आणि बैठका घेणं। 29 जून शाखानिहाय राष्ट्रपतींना अदानींविरोधात पोस्टकार्ड पाठवणं। 6 जुलै आषाढी एकादशी निमित्त महिला दिंडीचं आयोजन करून अदानीला विरोध करणं। 13 जुलै खासदार आणि आमदारांच्या उपस्थितीत विधानसभानिहाय सामाजिक संस्था वरिष्ठ नागरिकांच्या बैठका घेणं। 20 जुलै 1 ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनाबाबतीत नागरिकांना माहिती देणं आणि पत्रक वाटप। 27 जुलै उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेच्या वतीनं मॅरेथॉनचं आयोजन। 28 जुलै महाआरतीचं आयोजन। 29 जुलै शाखानिहाय मुख्य चौकात अदानींच्या विरोधात फलकबाजी आणि बैठक। 1 ऑगस्ट आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढा आपल्या मुंबईचा या माध्यमातून महामोर्चाचं आयोजन। दुसरीकडे सोमवारी मुलुंडमध्ये झालेल्या मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी मिशन मुंबई झलक दाखवून दिली। अदानी समूहाला धारावी प्रकल्पाच्या आडून कशा जमिनी दिल्या जातात याचा पाढाच वाचला। यावेळी धारावीकरांसाठी लढा सुरू राहणार असल्याचं म्हणत आदित्य ठाकरेंनी एल्गार पुकारलाय। ताकद आहे, हिम्मत आहे, जिगर आहे। ताकद, हिम्मत, जिगर एक करून जिंकायला तयार आहात का? मग चला ह्या लढाईला आपल्या मुंबईसाठी तयार होऊया। आणि लढाई ही सुरू झालेली आहे। लढवून जिंकायचं म्हणजे जिंकायचंच, ते या मुंबईसाठी, या महाराष्ट्रासाठी आणि छत्रपती शिवरायांसाठी। धारावीकराला एलिजिबल म्हणजे पात्र केलंच पाहिजे, नाहीतर आम्ही तिथून हलू देणार नाही। प्रत्येक धारावीकराला तुम्ही 500 स्क्वेअर फुटाचं घर हे दिलंच पाहिजे, हा त्यांचा अधिकार आहे। आणि धारावीत फक्त काही अदानीचं नाही, तर धारावीमध्ये जी धारावी बीकेसीच्या बाजूला आहे, होय, तिथे आम्ही मागणी करत आहोत, जी गिफ्ट सिटी तुम्ही मुंबईपासून खेचली आणि गुजरातमध्ये नेली, त्या गिफ्ट सिटीचा दर्जा पुन्हा एकदा आमच्या बीकेसी आणि धारावीला द्या, मुंबईला द्या, तरच हे धारावीचा प्रोजेक्ट आम्ही पुढे जाऊ देऊ। शिवसेना ठाकरे पक्षाच्या लढा मुंबईचा या मोहिमेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडकून टीका केली। तुम्ही तर फक्त पात्र लोकांना घरं द्या म्हणाला। आम्ही सांगितलं जेवढे लोक राहतात, पात्र पण अपात्र पण, सगळ्यांना घरं मिळाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। आणि त्यामुळे तुम्ही किती मुंबईकर काय म्हणाले, लढा मुंबई, ज्यांनी मुंबई विकली, ज्यांच्यामुळे मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला। अरे बदलापूरला लोक गेले, अंबरनाथला गेले, इकडे वसई विरार नाला सोपाऱ्याला गेले, कोण बिल्डर होते, कशामुळे गेले बाहेर, त्या मुंबईकरांना परत आणण्याचं काम आम्ही करणार। मुंबई महापालिकेवरील सत्ता ही सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची आहे। ही निवडणूक ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई आहे। त्यामुळे निवडणुकीच्या तारखा येण्या अगोदरच ठाकरेंच्या शिवसेनेनं यासाठी कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय। कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई।